स्वप्न दाखवणारे शिवदीप लांडे या ठिकाणी आता चौथ्या स्थानावर फेकले गेले। बिहारच्या जनतेने त्यांच्याकडे कौल दिलेला नाही असं आपण या ठिकाणी म्हणूयात। दुसऱ्या फेरी अखेरीस त्यांना फक्त 232 मतं मिळालेली आहेत। म्हणजे फार काही चमकदार कामगिरी लांडे करू शकले नाहीत। शिवदीप लांडे हे आमदार विजय शिवतारे यांचे जावई आहेत। माजी आयपीएस शिवदीप लांडे यांना तितकीशी चांगली कामगिरी करून दाखवता आलेली नाही। फक्त 232 मतं त्यांना दुसऱ्या फेरी अखेर मिळालेली आहेत। अररियातलं हे चित्र आपण पाहतोय। तर दुसरीकडे एनडीए आणि महाआघाडीतला हा पल्ला जो आहे, हा दोघांमधला फरक जो आहे तो आता वाढतच चाललेला आहे। मराठमोळ्या सिंघम अधिकाऱ्याची बिहारच्या मैदानामध्ये मात्र दयनीय अवस्था पाहायला मिळते। आयपीएस अधिकारी म्हणून शिवदीप लांडे यांनी चमकदार कामगिरी केली आहे। मात्र राजकारणामध्ये मात्र शिवदीप लांडे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे। पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले शिवदीप लांडे हे मात्र या ठिकाणी चौथ्या स्थानी फेकले गेले। माजी आयपीएस शिवदीप लांडे चौथ्या स्थानी, आतापर्यंत फक्त 332 मतं त्यांना मिळाली आहेत। नक्कीच प्रचारादरम्यानच त्यांनी हे म्हटलेलं होतं की आता जरी साथ मला इथल्या मतदारांनी दिली नाही तरी जो काही बदल घडवायचा आहे त्या दृष्टीने पावलं टाकत राहणार। शिवदीप लांडे मराठमोळा अधिकारी, मराठमोळे सिंघम अधिकारी, ते मात्र अररियातून सध्या दुसऱ्या फेरी अखेर सुद्धा अवघे 232 मतं मिळवताना दिसतात। तर बिहारमध्ये प्रचार सुरू झाला, निवडणूक जाहीर झाली, प्रचार सुरू झाला, त्यावेळेला वेगळं चित्र पाहायला मिळत होतं। काहीतरी परिवर्तन होईल असं वाटत होतं, कारण प्रशांत किशोर यांनी हे मैदानात उतरले। तेजस्वी यादवांचा तरुणांना घेऊन केलेला प्रचार असो, या सगळ्यामुळे बिहारच्या निवडणुकीमध्ये रंगत निर्माण झाली होती। त्यामुळे काहीतरी वेगळं चित्र असेल। भलेही महाआघाडी सत्ता स्थापन करणार नाही, मात्र चांगली टक्कर देईल असं वाटत होतं। सुरुवातीच्या कलांमध्ये वाटतही होतं की महाआघाडी आणि एनडीए यांच्यामध्ये काटेकी टक्कर होईल, मात्र इथे चित्र तसं नाही। महाआघाडी सगळे मिळून सुद्धा जेडीयू किंवा भाजपच्या आकड्यांपर्यंत पोहोचू शकली नाही। मोकामामध्ये जेडीयूचे अनंत सिंह यांची आघाडी कायम आहे। 6व्या फेरी अखेर ते 8000 मतांनी आघाडीवर आहेत। त्यांना तिथे छोटे सरकार म्हटलं जातं। जेडीयूचे अनंत सिंह तुरुंगातून निवडणूक लढवत आहेत, आघाडी कायम ठेवलेली आहे। 6व्या फेरी अखेर त्यांची आघाडी कायम आहे। मोकामातली ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची, लक्ष लागलेलं असा हा मतदारसंघ होता। अनंत सिंग या ठिकाणी 8000 मतांनी आघाडीवर आहेत। छोटे सरकारचं ते स्वतःला या ठिकाणी म्हणून घेतात। तुरुंगातून निवडणूक त्यांनी लढवली, त्यानंतर सुद्धा अनंत सिंग पहिल्या फेरीपासूनच या ठिकाणी आघाडीवर आहेत। मोकामामध्ये बाहुबलींचं वर्चस्व, 2 बाहुबली या रिंगणामध्ये होते, मात्र पुन्हा एकदा अनंत सिंग यांनीच या ठिकाणी बाजी मारलेली आहे। मागच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पत्नीनं निवडणूक लढवली, त्याही विजयी झालेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा अनंत सिंग या ठिकाणी विजयाच्या वाटेवर। नक्कीच 173 आणि 63 इतका मोठा टप्पा आहे। एनडीए 173 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर महाआघाडीचं आता 63 जागांवर घसरण झालेली आहे आणि आकडे आत्ता तरी सध्या कमीच होताना दिसत आहेत। एनडीए आणि महाआघाडी यांच्यातला हा खूप मोठा फरक आहे। जवळपास 112